Hello friends, welcome to this video. In this video, we are going to see unit number 1 Introduction to Data Structure आणि तुम्हाला 4 marks ला येते exam मध्ये. So in today's video, we are going to see unit number 1 Introduction to Data Structure. Okay, so I guess last video असणार आहे. So in today's video, we are going to cover point number 1.3 आणि त्यातला आपण deletion बघायचं आहे. आपण बघितलं ऑपरेशन परफॉर्म करू शकतो डेटा स्ट्रक्चरवर, त्यातला आपण ट्रॅव्हर्सिंग बघितलं, इन्सर्शन बघितलं. आता डिलीशन बघू. ओके, सो डिलीशन म्हणजे काय, एलिमेंट तुम्ही रिमूव्ह करू शकता तुमच्या डेटा स्ट्रक्चर मधनं जे तुम्ही इन्सर्ट केलं त्या. ओके, इफ यू वॉन्ट टू जॉइन दिस कोर्स यू कॅन जॉइन. टू सब्जेक्ट 1500 लिमिटेड ऑफर फॉर फर्स्ट 25 स्टुडंट. लास्ट टाइम आय स्कीमचे स्टुडंट ॲटलीस्ट 40 स्टुडंट जॉईन झाले माझ्या एका सब्जेक्टसाठी फॉर 1500 पर सब्जेक्ट. ओके, सो इफ यू वॉन्ट यू कॅन जॉइन. दिस इज अ लिमिटेड ऑफर ओनली फॉर 25 स्टुडंट. नंतर मी एक सब्जेक्ट 1500 ला घेणार. ठीक आहे, सो नेक्स्ट लेट्स गेट स्टार्टेड विथ ऑपरेशन डेटा स्ट्रक्चर. त्यातलं आपण डिलीशन बघायचं आहे. डिलीशन म्हणजे काय, तुम्ही एलिमेंट डिलीट करता. ओके, जे तुमच्यात इन्सर्ट आहेत ते तुम्हाला फक्त रिमूव्ह करायची, ते झालं डिलीशन. हे तुम्हाला ऑलरेडी मी एक्सप्लेन केलंय ट्रॅव्हर्सिंग आणि इन्सर्जिंग मध्ये. म्हणजे जे काही एलिमेंट डेटा, ओके असं बघा, तुम्ही कम्प्युटरमध्ये डेटा स्टोअर करता त्यासाठी तुम्हाला डेटा स्ट्रक्चर लागतं. ओके, त्यातलं आपण ट्रॅव्हर्सिंग बघितलं. प्रत्येक एलिमेंट एकदा तर व्हिजिट करायचा. इन्सर्शन म्हणजे नवीन एलिमेंट तुमच्या डेटा स्ट्रक्चरमध्ये इन्सर्ट करता. ओके, डिलीशन म्हणजे जो इन्सर्ट केला एक्झिस्टिंग एलिमेंट आहे त्याला फक्त रिमूव्ह करायचं, डिलीट करायचं. ते तुम्हाला डिलीशन मध्ये बघायचं आहे. ठीक आहे, बघा डेफिनेशन काय आहे बघा. डिलीशन मीन्स रिमूव्हिंग अन एक्झिस्टिंग एलिमेंट फ्रॉम डेटा स्ट्रक्चर. जो काही एक्झिस्टिंग एलिमेंट आहे त्याला रिमूव्ह करायचं. ठीक आहे, बेसिक डेफिनेशन आहे, तुम्हाला माहिती आहे. ओके, ॲरे मध्ये काय करता, ज्या इंडेक्स अनुसार डिलीट करता. तुम्हाला हे बघितलं, तुम्ही ॲरेवर ऑपरेशन परफॉर्म केलं तुमच्या सी मध्ये. ओके, डिलीशन म्हणजे ॲरेवर तुम्ही एवढं फोकस नाही करायचं. ॲरे मध्ये चॅप्टर नंबर 2 मध्ये फक्त सर्चिंग आहे आणि सॉर्टिंग आहे. ओके, लिंक लिस्ट पासून तुम्हाला फोकस करायचा. लिंक लिस्ट मध्ये बघा, रिमूव्ह द नोड अँड अपडेट अ पॉइंटर. तुमचा जो नोड तुम्हाला नको आहे ते फक्त रिमूव्ह करायचं आणि पॉइंटर म्हणजे तुमचा ऍड्रेस फक्त अपडेट करायचा. कसं करायचं बघू, डायग्रामच नाही आहे, वेट. ओके, तर बघा, आता तुम्हाला सी काढून टाकायचं आहे. ठीक आहे, सी तुम्हाला नको आहे. मग कसं करणार तुम्ही, पहिला हे नोड कट करणार, रिमूव्ह करणार. ठीक आहे, ओके, आणि काय करणार तुम्ही, जो बी चा ऍड्रेस आहे तो रिमूव्ह करायचा. म्हणजे सी चा जो ऍड्रेस स्टोअर केलाय आपण बी मध्ये ते रिमूव्ह करायचा आणि कुठला ऍड्रेस स्टोअर करायचा, डी चा ऍड्रेस स्टोअर करायचा बी च्या ह्याच्यात. मग तुमची लिंक कशी असणार आहे, बी टू डी लिंक अशी असणार आहे. समजलं. मग तुमची कसं असणार, पहिला एलिमेंट ए असणार, मग बी असणार, बी नंतर डी असणार आणि नल असणार. ए च्या ह्याच्यात बी चा ऍड्रेस असणार, बी च्या ह्याच्यात डी चा ऍड्रेस असणार. का कारण आपण सी ला रिमूव्ह केलं आणि बी मध्ये ऍड्रेस अपडेट केला. सी चा जो ऍड्रेस होता ते रिमूव्ह केला आणि फक्त काय केलं, डी चा ऍड्रेस टाकला. मग बी डायरेक्ट लिंक झालं डीशी. समजलं, हे झालं तुमचं डिलीशन. असं तुम्ही एलिमेंट डिलीट करू शकता तुमच्या लिंक लिस्ट मध्ये. ओके, समजलं असं. ठीक आहे, आता कसं स्टॅक मध्ये कसं करता, पुश अन एलिमेंट ऑन द टॉप. ओके, सॉरी इन्सर्शन आहे तेच म्हटलं कसं. ओके, स्टॅक म्हणजे काय, स्टॅक मध्ये कसं डिलीट करता तुम्ही, पॉप फ्रॉम द टॉप. जो टॉपला एलिमेंट आहे तो फक्त रिमूव्ह करायचा. ठीक आहे, आपण इथं बघितलंय बघा इथं. ओके, जो पुश केला 3 एलिमेंट आहेत आपल्या स्टॅक मध्ये. जर तुम्हाला म्हणजे तुमचा टॉप कुठं आला, इथं आला. जो टॉपला एलिमेंट आहे तो फक्त पॉप करायचा. बघा 3 ला काय केलं मी, रिमूव्ह केलं. मग तुमचा टॉप कुठं आला, इथं आला. ठीक आहे, मग जिथे टॉप असेल तो एलिमेंट रिमूव्ह होणार. मग 2 रिमूव्ह झाला, मग 1 रिमूव्ह होणार. 1 रिमूव्ह झाला, टॉप कुठं असणार, टॉप इथं असणार आहे. टॉप खाली असणार आहे, -1 असणार आहे टॉप. ठीक आहे, समजलं. असं तुम्ही पॉप करायचं तुम्ही स्टॅक मध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे तुमचं क्यू मध्ये कसं करता, डिक्यू फ्रॉम द फ्रंट. ओके, फ्रंटनं तुम्ही रिमूव्ह करता आणि रेअरनं तुम्ही इन्सर्ट करता. बघा इथं आपण बघितलं, रेअर मध्ये इन्सर्ट करतो 20 30 40 50 रेअर अपडेट होत गेला. आणि जर इथं तुम्हाला 10 रिमूव्ह करायचं असेल तर फक्त 10 ला रिमूव्ह करायचं आणि फ्रंटला आता काय झालं, 20 गेला. ठीक आहे, आता 20 रिमूव्ह केला, आता फ्रंट तुमचं काय झालं, 30 झाला. ठीक आहे, समजलं. फ्रंट साईडनं डिलीट करायचं, रेअर साईडनं इन्सर्ट करायचं. ओके, हे तुम्हाला क्यू मध्ये आहे. ओके, डिलीशन. Okay, in tree delete the node while maintaining tree structure. Okay,
फक्त नोड डिलीट करायचं, फक्त ट्रीचं स्ट्रक्चर मेंटेन व्हायला पाहिजे. फक्त ट्रीवर डिलिशन बघायचं नाही तुम्हाला, फक्त ट्रॅव्हर्सिंग बघायचं आहे. कारण ट्रीवर कॉम्प्लेक्सिटी आहे, कारण तो कुठलाही डेटा स्ट्रक्चर नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. क्यू इज अ लिनियर, क्यू पर्यंत लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. ट्री इज अ नॉन लिनियर, कारण ती हिरार्ची फॉर्म मध्ये असतो आणि तिथं खूप कॉम्प्लेक्स असतं. फक्त तुम्हाला तिथं ट्रॅव्हर्सिंग बघायचं, इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर. सो क्वेश्चन आला तुम्हाला एक्झाम विंटर 24 मध्ये ह्या पॉइंटवर, राईट एनी फोर ऑपरेशन परफॉर्म ऑन डेटा स्ट्रक्चर. कुठले कुठले डेटा स्ट्रक्चर वर ऑपरेशन परफॉर्म करू शकतात ते तुम्हाला लिहायचे. कुठले पण 4, 2 मार्कासाठी आता. कुठले कुठले 4 ऑपरेशन परफॉर्म ऑन डेटा स्ट्रक्चर आर. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय, एक एलिमेंट वर तुम्ही विजिट करणार एकदा तर 1 by 1. इन्सर्ट करू शकता, ऍड अ न्यू एलिमेंट टू द डेटा स्ट्रक्चर. डिलिशन करू शकता, रिमूव्ह फ्रॉम एन एक्झिस्टिंग एलिमेंट फ्रॉम अ डेटा स्ट्रक्चर. सर्च करू शकता. ओके, सर्च म्हणजे काय, हुडकणे. जर तुमच्याकडे एक लिस्ट असेल, एक ॲरे असेल, त्या ॲरे मध्ये तो एलिमेंट आहे का नाही तो. आणि सॉर्ट म्हणजे असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये डेटा सगळा अरेंज करायचा. So searching and sorting is our next chapter. I will meet you in next video. Till then, with unit number 2. Till then, thank you. We will see searching and sorting. Till then, bye bye.